वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पनवेलमधील पेठाली गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पेठाली गावातील सोनम केणी या तरुणीला घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय। सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्या वाढदिवशीच आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 2018 साली पनवेलमधील पेणधर गावातील सोनम पाटील हिचा पेठाली गावातील अभिषेक केणी याच्यासोबत विवाह झाला होता। 2020 साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच व्हावा यासाठी सासरच्यांकडून सोनमवर दबाव टाकण्यात आला। या काळात भगत, भोंदूबाबा आणि डॉक्टरची ट्रीटमेंट घेण्यास भाग पाडलं गेलं। मात्र 2024 साली दुसरी देखील मुलगी झाल्यानं सासरच्यांनी टोमणे मारत छळ करायला सुरुवात केली। सासरच्यांनी सोनमच्या माहेरच्यांकडून पैशांची मागणी देखील केली। याच काळात दुसऱ्या मुलीचा 2च महिन्यात पाळण्यातच संशयास्पद मृत्यू देखील झाला। त्यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला। या धक्क्यातून सावरत असताना सासरच्यांनी लगेचच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला। सासूला मुलगी नको होती अशी तक्रार सोनमने आपल्या बहिणीकडे केली होती। वारंवार पैशांची मागणी, सततचे टोमणे आणि दबाव या मानसिक छळाला कंटाळून अखेर सोनमनं टोकाचा निर्णय घेतला। आपल्या वाढदिवशी सोनमनं आपल्या 5 वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली आहे। यावेळी सोनमनं 8 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे, ज्यात सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप आता सोनमच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी नवरा अभिषेक केणी, सासू प्रभावती आणि 4 नंदांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र महिना उलटूनही अद्यापही नवरा आणि सासू फरार असून या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही अटक किंवा कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप देखील सोनमच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय। तर आरोपी पती आणि सासू जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागत असल्याची माहिती समोर आली आहे। आमच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असून ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी सोनमच्या कुटुंबियांनी केली आहे। सप्टेंबरला ती मुलगी अंगावर पाजलं आईनी आणि पाळण्यात झोपवली बेडरूम मध्ये। ती नंतर आम्हाला ते दवाखान्यात खारघरला नेले। आम्ही त्याच्यानंतर त्यांचं ते आपले हॉस्पिटलला पोलीस ते देत नव्हते, पोलीस केस करा, पोलिसांना पुढचं आम्ही काहीच करणार नाही म्हणून आम्हाला कंप्लेंट नाही करायची का पोलीस केस नाही करायची। ते लोक घेऊन आले। तिला 2 मुलीच होतात, माझ्या मुलींना तिला 4 मुले मीन दिले, तुम्ही काय जास्त टॉर्चर करायला लागले। आणि ती मुलीने म्हणजे आम्ही समजावतो तिला का तू सुखी आहेस, जास्त आम्ही जर स्टेप वेगळी घेतली तुझा संसार बिघडेल म्हणून ती सहन करत गेली। मला 6:15 दरम्यान फोन आला त्यांच्या गावातल्या चुलत्याचा, मी गलपास घेतलाय। तर मी पटकन साईटवर होतो, तिकडे उसटण्याला मला यायला 1 तास उसटणं म्हणजे आई त्यांना म्हणजे गलपास घेऊन समाप्त झालत्या तरी सुद्धा जाणून त्या हॉस्पिटलला पळवलं असे लांब मुलगीला पण केलं तिनेच असं त्याही भासवलं। हा, सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना 1 महिन्यानंतर मला मी फोन केला चौकशी करण्यासाठी। जायचे मी तिला 8 दिवसांनी 15 दिवसांनी भेटायला पण जायचे, पण ती सांगायची नाही। पण तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायची ती। तिने फोन केला मला की विचारलं की नानी कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी। म्हटलं असं का विचारते तू, तर काही नाही बोलली। शी बोलता असं कसं झालं असं तिने शब्द उच्चारला माझ्यासमोर। मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी आताशी याच्या सेकंड नाही झालं तर का अशी नर्वस पडली। संशय वाटते मला। मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आमची स्टेटमेंट घेतली ना, तर माझी छोटी जाऊची मी समोरच होती। म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं, तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे। म्हटलं प्रूफ कुठे, आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली, डिक्लेअर आहे ना, तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते, असं पोलिसांनी मला मागणी काय। आता आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना। आता पोलिसांना मी प्रश्न, पोलीस मला विचारतात की तुम्ही काय वकील होऊन आलेत का माझ्याकडे। म्हटलं सर तसं नाही, आम्हाला समोरून प्रश्न विचारते लोक म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले। म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं, तर ते स्टेटमेंटमध्ये बरंच टाकलं। म्हणजे जे नाही ते स्टेटमेंट टाकू नका, हे की नाही। तिची हत्या झाली आहे की आत्महत्या केली हे आपल्याला माहीत नाहीये, हे की नाही। माझी बहीण सोनम अभिषेक केणी हिची 24 एप्रिल रोजीची एक्सपायर झाली। त्या माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे
ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे. कारण अक्षरशः तिच्या सेकंड बेबीज आहे. त्या टायमिंगला त्यांनी चान्स घेतली. त्यावेळेला 1-1.5 वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती, की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट, आणि त्यांना कन्सीव्ह व्हायसाठी 1.5 वर्ष लागलं. हां, तिच्या काय झालं होतं, जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती, तेव्हा सकाळी 10-10:30 वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट, ते पपयाज फक्त खायचं होतं, ते खायची आणि 10-10:30 वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे. परत जेवण वगैरे झालं की 4-4:30 वाजता जायचं, नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे. पण मला खूप त्रास होतोय. ठीक आहे, राहू दे, जर एकदा कन्सीव्ह झाला मुलगा तर सुटून जाईल मी, अशा पद्धती. हां, ते भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेड होतं, खूप अंधश्रद्धा. कारण तिची बहीण सांगायची की मुरबाड साईडला, कुठे वणी, नाशिक, अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची, सांगायची आल्यावर की खूप जंगलात आहे, असं खूप आतमध्ये जंगलात नेतायत, मला भीती वाटते जायला. तर आम्ही म्हटलं की तुला नाही सहन होत तर तू बोल ना, की नको हे ट्रीटमेंट, मला नाही सहन होते, मला आवडत नाही अंधश्रद्धा, ब्राह्मण भगत वगैरे. तर म्हणतात की नाही, हे कुठे तुला रेग्युलर करायचं, एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी नेहमी जायचंय, मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट आणि ही अंधश्रद्धा, ब्राह्मण वगैरे. मग त्याचे तिचं सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं, की ठीक आहे ना, नेतायत तर आपण जावं पाठीपाठी. पण ती खूप कंटाळली होती या ब्राह्मण भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी, मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला, की मुलगा व्हायलाच पाहिजे. तिच्या सासूचं नेहमी की माझ्या मुली 4 आणि माझा भाऊ एकटाच आहे, मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना, त्याचा वंश वाढायलाच पाहिजे ना, त्याच्यासाठी फक्त मुलगा हवाय, मुलगा हवाय, हीच असायची तिची. आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे. ॲक्च्युली हे सर्व त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली. कारण त्यांना मुली नको होत्या. पहिली पण मुलगी झाली, ती 4-4.5 वर्षाची होती, देवांश्री केनी. आणि आता दुसरी 2-2.5 महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात सासूनी, त्यावेळेला पण सासूनीच पाहिली का तिची डेट झाली म्हणून. सासूच तिला सांगत आली की बाळ डेट झालंय. त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली, सासूच बघत आली. आणि मला ही तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली, खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते. आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले आहेत. तो पण संशय आहे का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं, माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय. म्हणजे आता कसं झालं, त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या यावं लागल्या. एकदा तिची सासू सांगते की मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली. दुसऱ्या दिवशी नवरा सांगतोय का मी साईटवरून आलोय आणि मग उतरवली तिला. म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरी नाहीये, सगळे चुकीचे सांगतायत. आणि 4-4:30 वाजता आजूबाजूचे लोक सांगतात की 4-4:30 वाजता हे सर्व प्रकार घडले आणि माझ्या पप्पांना आम्हाला 6-6:15 या दरम्यान फोन यायला लागले. मग 1.5 तास त्यांनी का लेट सांगितला. त्या लोकांनी दाखवलंय की आत्महत्या म्हणजे गळफास घेतलाय. आणि ऍक्च्युली जर ती भिंतीवर असं, म्हणजे ती सांगतात की एकदा सांगतायत तिचा नवरा की औषध खाल्लंय आणि दिसतोय गळफास घेतलाय. मग ऍक्च्युली हा संशयच आहे ना. तुम्ही सांगताय की औषध खाल्लंय आणि पोस्टमॉर्टम मध्ये औषध कुठेच नाही आणि गळफास आहे. मग तो प्रकार, आणि ते अजून समोर आम्हाला माहितीच नाही का त्या दिवशी नेमकं घडलंय काय. ऍक्च्युली ते समोर आलेच नाही. 4-5 दिवसानंतर ते फरार झालेत आणि अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं सुद्धा नाही. पोलिसांना एवढा वेळ का लागतोय. वैष्णवी ताईचे जर आरोपी 2 दिवसात सापडतायत, तर हिच्या आरोपींना 1 महिना का लागलाय पकडायला. कुठेतरी कमी पडतायत ते. पोलिसांना राजकीय दबाव असेल, कोणत्याही प्रकारचा दबाव असेल असं मला वाटतंय, की 1 महिना होतोय की ते सापडत नाही अजून आरोपी.